माझ्या मागे जी इमारत दिसते ती मुंबई महानगरपालिका आहे। देशातली श्रीमंत महानगरपालिका म्हणून मुंबई महानगरपालिकेची ओळख आहे आणि मुंबई महापालिकेची निवडणूकसुद्धा तितकीच प्रतिष्ठेची झालेली आहे। त्यामुळे या मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता कोणाची आणि महापौर कोणाचा हे 2 दिवसात स्पष्ट होईल। मात्र मुंबईतलं नेमकं वातावरण काय आहे, कशा पद्धतीनं मुंबईकर कोणत्या मानसिकतेत आहेत, मतदान केंद्रापर्यंत कोणत्या मुद्द्यांवरती गोष्टी लक्षात ठेवून मतदान केंद्रांवरती जाणार आहेत, ह्या सगळ्या बाबतीत चर्चा करण्यासाठी प्रहारचे ज्येष्ठ पत्रकार सचिन धांजी आणि ज्यांनी अनेक वर्ष मुंबई महानगरपालिका कव्हर केलेली आहे, मुंबई महानगरपालिकेतल्या वेगवेगळ्या बातम्या असतील, मुंबई महानगरपालिकेचे कल असतील आणि मुंबई महानगरपालिकेच्या तितक्याच निवडणुका त्यांनी पाहिलेल्या आहेत, त्यांचं नेमकं याच्या बाबतीत काय मत आहे हे आपण जाणून घेणार आहोत। सचिनजी, ही महानगरपालिका ज्या महानगरपालिकेचा या महानगरपालिका निवडणुकांमध्ये सोन्याची कोंबडी अशा पद्धतीचा उल्लेख झाला आणि ही महानगरपालिका आपल्या हातात पाहिजेत अशाच पद्धतीनं हा सगळा प्रचार चालू झाला आहे। गेली 35 वर्ष तुम्ही ही महानगरपालिकेच्या कव्हरेज करताय, तुम्ही पत्रकार म्हणून काम करताय, राजकीय विश्लेषक म्हणून सगळं पाहताय, काय मुंबईतली स्थिती आहे? एकूणच दरवेळी जर तुम्ही निवडणूक पाहिली तर कॉर्पोरेशन इलेक्शन ही कायम मराठीच्या मुद्द्यावरतीच चालली आहे। यावेळेला त्याला हिंदुत्व याची एक किनार लागली आहे आणि मराठी मुद्दा हा काही नवीन नाही आहे। प्रत्येक वेळी निवडणुकीमध्ये मराठी मुद्दा येतो आहे। यावेळेला मराठीच्या अस्तित्वाला हात घालण्यात आलेला आहे आणि हा विषय जो आहे, हा मुद्दा जो आहे हा सर्वप्रथम झाला आहे आणि त्यातच या निवडणुकीत मराठी मुद्दा एवढ्याच करता जास्त भेटला की दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र आले आणि दोन्ही ठाकरे बंधूंनी एक हाक दिली की मराठीच्या अस्तित्वासाठी तुम्ही एकत्र या आणि यामुळे कदाचित आपल्याला ही निवडणूक मोठी वाटते, पण निश्चितच दोन ठाकरे बंधू एकत्र येणे याचं काही अंशी लोकांना वाटत असेल की ह्याचा एवढा परिणाम नाही आहे, पण माझ्या मते काही अंशी फरक आहे, पण पूर्णपणे मुंबईच्या निकालावरती किंवा मतदानावरती याचा परिणाम होईल असं मला कुठेही वाटत नाही। ज्या पद्धतीनं मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये सत्ताधारी असतील किंवा ठाकरे बंधू असतील, त्यांनी जे मुद्दे घेतले हाती, हे मुद्दे या महानगरपालिकेला रिलेटेड आहेत का किंवा या महापालिकेचे मुद्दे आहेत का? मुळात मुंबई महापालिकेचं किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचं काम काय आहे याचा विसर या दोन्ही किंबहुना या राजकीय पक्षांना पडले असं मला वाटतं आहे। शहराचा विकास व्हायला पाहिजे, वॉटर गटर मीटरच्या पलीकडे आपण या शहराचा विकास करायला पाहिजे, परंतु हिंदू आणि मराठी हा विषय असू शकतो का कॉर्पोरेशन इलेक्शनमध्ये? मराठी या विषयाचा मुंबई महापालिकेशी काय संबंध आहेत? हिंदू या व्याख्येचा किंवा या व्यक्तीचा या महापालिकेशी काय संबंध आहेत? आपल्याला एक चांगले रस्ते मिळणे आवश्यक आहेत, चांगली आरोग्य सुविधा मिळायला हवी, चांगले शिक्षण मिळायला पाहिजे। इकडचं जेवढे इन्फ्रास्ट्रक्चर आहेत, पायाभूत सेवा सुविधा, नागरी सेवा सुविधा या कशा उत्तमोत्तम किंवा दळणवळणाची व्यवस्था कशी उत्तमोत्तम असावी पाहिजे, या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत। पण हे सगळे विकासाचे मुद्दे राहिले एका बाजूला आणि आपण जो प्रचाराचा मुद्दा बांधला आहे तो मराठी महापौर आणि हिंदू महापौर, खान महापौर, अरे आपण मुंबई महापालिका कुठे नेऊन ठेवली आहे असाच प्रश्न सर्वसाधारण माणसाच्या मनात निर्माण झाला असेल। ज्या पद्धतीनं महानगरपालिका निवडणुकांमध्ये मुंबई महापालिकेचा नगरसेवक होणं म्हणजे ग्रामीण भागातला आमदार अशा पद्धतीचं एक समीकरण किंवा अशी एक आपण ज्यावेळेला बोलतो किंवा सर्व इतर ठिकाणी बोलतो सार्वजनिक, अशी एक उपमा देतो आपण। या मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराचे अनेक प्रकरणं समोर आली, भ्रष्टाचाराचे बरेच आरोप झाले आणि या निवडणुकीत ज्या पद्धतीनं मुंबईत पैसे वाटप केलं जातं आहे उमेदवारांकडनं मतदारांना, हे किती घातक आहे मुंबई महानगरपालिकेसाठी? निश्चित सकाळीच माझ्या मनात आलेला हा प्रश्न आहे। एखाद्या डॉक्टरला एखादं शिक्षण पूर्ण करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला सरकारी नोकरी घेण्यासाठी जेव्हा 4 पैसे जास्त द्यावे लागतात तेव्हा ते 4 पैसे अधिक कसे कमवू आणि यातून खऱ्या अर्थाने तो पैसे कमवायला लागतो आणि त्यातून भ्रष्टाचार होतो। आज नगरसेवकांच्या बाबतीत हेच होतं आहे। महापालिका निवडणूक लढवण्याची मर्यादा ही खर्च करण्याची मर्यादा ही 15 लाखांची आहे। 15 लाखाच्या वरती तुम्ही खर्च करत नाही आहे, म्हणजे तुम्हाला खर्च करायचीच नाही आहे। पण आज ज्या प्रकारे तुम्ही टेलिव्हिजनवरती जर तुम्ही न्यूज पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी कुठे चेंबूर असेल, कुठे वरळी असेल, कुठे वांद्रे असेल, इथे
पैसे वाटण्याचे प्रकार उघडकीस येतात, उघडकीस आणले जातात आहेत. आणि कुठेतरी असं वाटतं की ही निवडणूक पैशाची निवडणूक झाली आहे. ही निवडणूक विकासाची होत नाही आहे. ही निवडणूक मराठी माणसाच्या अस्तित्वाची होतच नाही आहे. मग तुमच्या हिंदुत्वाची पण होत नाही. म्हणजे पैसे वाटा, वोट घ्या. बघा, हे पैसे वाटणारे कोण वगैरे याच्याशी मुद्दा नाही आहे. सर्वसाधारण मतदारांनी जो विकास करू शकतो, जो आपल्यासाठी धावू शकतो, जो आपल्या मदतीला पहिला पोचू शकतो आणि ज्याला पुढचं या शहराचं, या प्रभागाचं विजन आहे, अशाच व्यक्तीला निवडून द्यायला पाहिजे. पैशाची प्रलोभने भरपूर दाखवली जातील, पण पैशाच्या प्रलोभनाकडे त्यांनी कधीही लक्ष वेधू नये. नक्कीच. खरं तर मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाराचे आरोप हे काय आत्ताचं नवीन समीकरण नाही आहे आणि त्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. कारण का प्रत्येकाला या महानगरपालिकेत काहीही करून मग साम दाम दंड भेद हे सगळं हातात घेऊन इथपर्यंत पोचायचं आहे. काय वाटतं, मुंबई महापालिकेत कोणाची सत्ता येईल? सध्या प्रेडिक्शन मांडणं किंवा त्याचे अंदाज बांधणं सगळंच कठीण झालं आहे. कारण का मतदाराच्या मनात नेमकं काय ही इतकं या निवडणुकीत दिसून येत नाही आहे. तुम्ही मुंबईत फिरलेला आहात, काय स्थिती आहे मुंबईत? कोणाची सत्ता किंवा कोणाचा महापौर इथे बसू शकतो? सर्वप्रथम पहिला विशद करून सांगतो, मग मी मूळ मुद्द्याकडे जातो आहे. मराठी मुद्दा आणि ठाकरे बंधू एकत्र येणे याचाच काही अंशी परिणाम काही प्रभागांमध्ये होणार, संपूर्ण मुंबईमध्ये होणार नाही. दुसरं, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुका ह्या आपण पाहिल्या आहेत. काय निकाल झाला आहे हे जनतेने पाहिलं आहे. त्याचं रिफ्लेक्ट हे 100% मुंबईच्या निकालावरती असेल आणि त्याचं रिफ्लेक्शन जेव्हा आपण लक्षात घेतो तेव्हा असं लक्षात येतं आहे आपल्या की भाजप हा नंबर 1चा पक्ष असेल आणि त्या खालोखाल उद्धव ठाकरे यांची सेना असेल, एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल आणि अशा क्रमवारीनुसार पुढे असेल. परंतु एक गोष्ट खरी आहे, या मुंबई महापालिकेत बहुमत हा आकडा नसतो. हा मॅजिक आकडा असतो. हा 114चा असतो आणि 114 हे याचकरता आवश्यक असतो की सभागृहामध्ये आणि विविध वैधानिक समित्या आणि यामध्ये जे प्रस्ताव आपण मंजूर करतो तिथे आपण जे निवडून आलेलं संख्याबळ असतं त्या संख्याबळानुसार, त्या गुणांकानुसार त्या कमिट्यांमध्ये ते मेंबर जात असतात. त्यामुळे सभागृह आणि समित्यांमधलं संख्याबळ हे आपल्या बहुमताच्या दिशेने असावा, म्हणून तो मॅजिक फिगर असतो. हा 114चा मॅजिक फिगर जो पूर्ण करेल त्याचा महापौर बनणार आहे आणि माझ्या मते हा आकडा भाजपला पार करणं कोणत्याही याच्यात अशक्य नाही आहे. कारण भाजप तो 100% पार करू शकतो. पण माझ्या मनात एक अजूनही शंका येते आहे की समजा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला कमी जागा मिळाल्या आणि भाजप आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांना जर मॅजिक आकडाच्या लगबग आकडा मिळाला तर कदाचित मतमोजणीनंतर तुम्हाला वेगळं चित्र जर बघायला मिळालं तर ते आश्चर्याचं नसेल आणि तसं होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. म्हणजे या सत्तेत कोणतरी किंग मेकर असणार. जर इकडे पाहायला गेलं तर एकनाथ शिंदे महायुतीत आणि तिकडे बघायला गेलं तर काँग्रेस नाही मी म्हणता येणार, पण मला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना दिसेल आणि मनसे. पण या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे आणि इथे एकनाथ शिंदे. त्यामुळे निकालानंतर एक गोष्ट तर स्पष्ट आहे की भाजप स्वतःचा महापौर करून घेण्याकरता एक तर एकनाथ शिंदेंना सोबत ठेवेल त्यावेळेला किंवा त्यांना विरोधी पक्षातही बसवू शकतात, कारण हे त्यानंतरची रणनीतीचा भाग आहे. त्यावेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना आणि मनसेसुद्धा सोबत आणू शकतात आणि त्यांना पुढच्या 2.5 वर्षाचं महापौरपद पण देऊ शकतात. आणि याबरोबर मी एक गोष्ट महत्त्वाची सांगतो की वारंवार आपण इथे एक गोष्ट तुम्ही सांगताय महापौर हे वैधानिक पोस्ट नाही आहे, ही शोभेचं बाहुलं आहे. आपण महापौर पदाला का एवढं मोठं करतोय हे फक्त शोभेच्या बावगेपुरते आहे. खरा जर इथे किंगमेकर जो कोण असतो तर तो स्थायी समिती अध्यक्ष असतो, त्याच्या हातात सत्ता असते, तो सगळं डिसिजन घेत असतो. त्यामुळे महापौर होण्यापेक्षा भाजप अशा वेळेला महापौर म्हणजे तिजोरी आणि तिजोरीच्या चाव्या आपल्या ताब्यात निश्चितच. त्यामुळे अशा मोमेंटला महापौर पद पण देतील हे तुम्ही घ्या, पण स्थायी समितीसह इतर वैधानिक समित्या आणि विशेष समित्यांचे अध्यक्षपद भाजप स्वतःकडेही ठेवू शकतो. आणि त्यामुळे संपूर्ण
भाजपच्या नाड्या महापालिकेच्या नाड्या ह्या आपल्या ताब्यात भाजप ठेवू शकतो महापौर पद देऊन सुद्धा. म्हणजे काही स्थिती आता सांगू शकत नाही अशाच पद्धतीचं एक स्थिती आहे आपण म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही. नाही, सत्ता स्थापन करायला मोठा पक्ष असल्यामुळे महापौर बनवण्याकरता निमंत्रित हे भाजपलाच केलं जाणार आहे. कारण महापालिकेच्या नियमानुसार एक स्पष्ट असतो, ज्या महापालिकेमध्ये सर्वाधिक जास्त ज्यांचे नगरसेवक निवडून येतात त्यांना महापौर सत्ता स्थापन करण्याचा अधिकार दिला जातो. त्यामुळे पहिला महापौर करण्याचा अधिकार हा जर मोठा पक्ष म्हणून भाजप असल्यामुळे त्यांना दिला जाऊ शकतो. पण हे सर्व मी मतमोजणीनंतर जे निकाल असतील त्यावर आधारित बोलतो. नक्कीच सचिन दांजी होते जे प्रहारचे ज्येष्ठ पत्रकार आहेत. गेली कित्येक वर्ष मुंबई महानगरपालिकेचं कव्हरेज करतात. फक्त कव्हरेज नाही तर त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकाही पाहिलेल्या आहेत आणि एकंदरीत त्यांनी त्यांचं मत हे NDTV मराठीसमोर सांगितलेलं आपण ऐकलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई.